श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो जवळ येत आहे आणि त्या निमित्ताने आपण काही सेवा करायला चालू करतो. मग काही जण लिखित नामजप सेवा करत असतं, तर काही जण फक्त नामस्मरण सेवा करत असतं, तर काही जण स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथाचं जे आहे ते वाचन करत असतं. मग 21 दिवसांची सेवा जी आहे ती कशी करावी आणि कोणी करावी? तर 21 दिवसांची जी सेवा असते ते ज्यांना कोणाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसतं, काही अडचणी असतात किंवा जवळपास केंद्रच नसतं, कोणाच्या जवळपास मठच नसतो, तर अशांनी 21 दिवसांची जी ही सेवा आहे ती चालू करावी. मग आता कधीपासून सेवा चालू करायची? तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला 21 दिवसांची जी ही सेवा आहे ती चालू करायची आहे. मग 21 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत हे जे पारायण आहे ते कसं करायचं? मग कोणाला जर 21 अखंड पारायण करायचे असतील किंवा कोणाला एकच पारायण करायचं असेल, तर एक पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला एकच अध्याय, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय, असं करत करत 21 दिवशी पूर्ण तुमचे 21 अध्याय वाचून होतात. कारण आपले स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय असतात. आता स्वामी चरित्र सारामृताचं ज्यांचं अखंड पारायण करायचा संकल्प आहे त्यांना स्वामी चरित्र सारामृतचं माझ्याकडे हे पुस्तक आहे दिंडोरी प्रणितीचं. याच्यामध्ये 21 अध्याय असतात. जर हे कोणी पारायण करत असेल तर हे एवढं जे पुस्तक आहे तुम्हाला पूर्ण एका दिवसाला वाचावं लागणार आहे. म्हणजे पहिल्या दिवशी हे पूर्ण पुस्तक वाचायचं, दुसऱ्या दिवशी हे पूर्ण पुस्तक वाचायचं, असे करत करत तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे जे आहेत ते 21 पारायण पूर्ण होणार आहेत. आणि स्वामींच्या प्रकट दिनापूर्वीचा जो कालावधी असतो तो अतिशय पवित्र आणि अतिशय पुण्यवान असतो. ज्यांनी कोणी ही सेवा चालू केली आहे, जे कोणी ही सेवा करत असेल त्यांची सेवा जी आहे ती स्वामीचरणी रुजू होते आणि त्याची फलश्रुती आहे, पुण्यप्राप्ती आहे ती तुम्हाला गुरुचरित्रा इतकीच प्राप्त होत असते. त्याच्यामुळे हे स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे, ज्यांना कोणाला 21 अखंड पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी 28 फेब्रुवारीपासून या पारायणाला सुरुवात करायची आहे. आता 21 पारायण करायचे आहेत, पण त्याच्यासाठी ज्या काही नियम असतात, अटी असतात, त्या सुद्धा आपण पाळल्या पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे, काही बाहेरचं खायचं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सेवा करत असताना मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे, मांसाहार करायचं नाही. आता घरातले मांसाहार करतात, घरातल्यांना करायचं करू द्या, तुम्ही करू नका. आणि जर कोणी सगळेच जर घरातले पाळायला लागतील, मांसाहार करणं बंद करतील तर अतिशय उत्तम. तिसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्याचं पूर्णपणे तुम्हाला पालन करायचं आहे. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचा आहे. तामसी अन्न टाळायचं आहे. तामसी अन्न सोडून तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. एवढ्या तुम्हाला नियमाटी पाळायच्या आहेत. आता पारायणाला सुरुवात करताना पहिल्या दिवशी तुम्हाला शक्यतो पारायणाची सुरुवात तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरतीच करायची आहे, म्हणजे सकाळच्या वेळी. कारण त्यावेळी पूर्ण ब्रह्मांडामध्ये पूर्ण पवित्र शक्ती जागरूक असतात आणि तुमच्या पारायणामध्ये, तुमच्या वाचनामध्ये काहीही अडथळा येत नाही. पारायण चालू करत असताना तुम्हाला एक चौरंग किंवा एक पाट घ्यायचा आहे, त्याच्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र टाकायचं आहे आणि त्याच्यावरती स्वामींचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर ती त्याच्यावरती स्थापन करायची आहे. एका साईडला कलश स्थापन करायचा आहे आणि मग तुम्हाला स्वामींच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दिवा, धूप, अगरबत्ती हे तर करायचंच आहे. आणि जेव्हा तुम्ही बसता त्यावेळी तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आसन का घ्यायचं? कारण आसन घेतल्याने तुम्ही जेव्हा पारायण करत असता, जेव्हा वाचन करत असता, ग्रंथाचं वाचन करत असता किंवा स्वामींचं नामस्मरण करत असता, तेव्हा जी ऊर्जा एकवटलेली असते, जी पवित्र ऊर्जा तुमच्या भोवताली तयार झालेली असते, ती ऊर्जा डायरेक्ट जमिनीमध्ये न जाता तुमच्यापर्यंत मर्यादित राहावी यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे. मग ते कुशचं आसन असू द्या, लोकरीचं आसन असू द्या, चालेल. पण जर तुमच्याकडे हेही नसेल तरी भस्कर घ्या. भस्करही नसेल तर सगळ्यांच्या घरामध्ये लाकडी पाट तर असतोच. लाकडी पाट ही अतिशय उत्तम, तेही तुम्ही आसन म्हणून घेऊ शकता. आता तुम्हाला ते झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवल्यानंतर एका छोट्याशा तांब्याच्या पात्रामध्ये किंवा छोटासा ग्लास असेल त्याच्यामध्ये तुम्हाला स्वामींना पाणी ठेवायचं आहे. आता जे पाणी आपण ठेवतो त्याचं काय करायचं ते तुम्हाला नंतर सांगते. पण जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर तुम्हाला पारायण सुरू करण्याच्या अगोदर संकल्प करायचा आहे. आता तो कसा संकल्प करायचा आहे की तुमच्या आयुष्यात ज्या पण काही अडचणी असतात, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे असतात, कोणीच असा नाहीये की तो सुखी आहे. गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतात.
काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि त्यासाठी आपण स्वामींची ही सेवा मनोभावे करत असतो. स्वामींची सेवा ही त्याच्यासाठीच आपण करत असतो, जेणेकरून आपल्या आयुष्यातील काहीतरी दुःख दूर व्हावीत, काहीतरी संकट जी आहेत ती कमी व्हावीत. तर यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे, तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, कुळ सांगायचं आहे, तुम्ही सेवा का करताय, कशासाठी करताय ते सांगायचं आहे. आणि हे स्वामी राया, ही माझी सेवा पूर्ण होऊ द्या, ही माझी जी काही सेवा आहे मी ती पूर्णपणे तुमच्या चरणी अर्पण करते. याच्यामध्ये माझ्याकडून ज्या काही चुका होतात, ज्या काही याच्यामध्ये माझ्याकडून चुका होतील याच्याबद्दल मला क्षमा करा, ही तुम्ही अगोदरच त्यांची माफी मागायची आहे. आणि तुम्हाला संकल्प करत असताना उजव्या हातामध्ये एक फूल, त्याच्यावरती पाणी, एक नाणं आणि अक्षता टाकायच्या आहेत. आणि जेव्हा तुमचा संकल्प, तुम्हाला जे काही स्वामींना सांगायचं ते तुमचं बोलणं पूर्ण होतं, त्यावेळी ते जे आहे तुम्हाला ते तामणात सोडायचं आहे किंवा स्वामींच्या चरणावरती सोडायचं आहे. तेव्हा तुमचा हा संकल्प पूर्ण होतो. हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप करायचा आहे. हा जप आहे तो तुम्हाला अतिशय शांत पद्धतीने करायचा आहे, घाई गडबड अजिबात नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला एक माळ मंत्र जाप करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र ऐकायचा आहे किंवा म्हणायचा आहे. जर तुम्हाला पाठ नसेल, तुम्हाला म्हणता येत नसेल, तर तुम्ही मोबाईलवरती लावून मंत्र ऐकू सुद्धा शकता. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी ही असते कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये. कारण आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात, बाधा येत असते, कोणाला कुठला त्रास असतो, कोणाला कुठला त्रास असतो, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा पारायणाला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय वाचनाला सुरुवात करता, त्यावेळी त्या नकारात्मक ऊर्जेने, निगेटिव्ह एनर्जीने तुमच्या पारायणावरती किंवा तुमच्या वाचनावरती कोणताही अडथळा येणार नाही. यासाठी तुम्हाला तारक मंत्राचा वाचन करायचं आहे किंवा नुसता ऐकला तरी चालतो, लावून ठेवायचा आहे. आता हा तारक मंत्र जो आहे तो तुमच्या भोवती जे आहे ते एकदम पवित्र ऊर्जा निर्माण करतं, जे संरक्षण कवच असतं ते निर्माण करतं. आणि हे संरक्षण कवच जे आहे ते तुमच्यापर्यंत निगेटिव्ह एनर्जीला येऊन देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तारक मंत्र हा म्हणायचा आहे. आता तो म्हणून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय वाचायचा आहे. जर तुमचं 21 दिवसांचं एक पारायण करण्याचा संकल्प असेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक अध्याय वाचायचा आहे. आणि जर तुमचा अखंड 21 पारायणाचा संकल्प असेल तर तुम्हाला पूर्ण हे पुस्तक वाचायचं आहे. 21 अध्याय असतात, जास्त वेळ लागत नाही, 1 ते सव्वा 1 तास लागतो. जर कोणी नवीन असेल तर याच्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागू शकतो. तर हे तुम्हाला करायचं आहे. आणि जेव्हा तुमचं हे वाचन पूर्ण होतं तेव्हा दररोज लक्षात ठेवायचं की जेव्हा वाचन पूर्ण होतं तेव्हा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जो स्वामींना आपण नैवेद्य दाखवू तो स्वतः नंतर ग्रहण करायचा आहे. आता हा नैवेद्य झाला. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की पाणी ठेवलेलं आहे, त्या पाण्याचं काय करायचं, तर ते पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तीर्थ म्हणून सगळ्या घरातल्यांना देऊ शकता, तुम्ही घेऊ शकता. आणि उरलेलं थोडंसं जे पाणी आहे ते तुमच्या घरामध्ये सुद्धा शिंपडू शकता. आणि रोज स्वामींना नवीन पाणी ठेवायचं आहे. म्हणजे ते पाणी जे आहे ते तुम्ही तीर्थ म्हणून घ्या, घरामध्ये शिंपडा आणि दुसऱ्या दिवशी नवीन पाणी तिथे ठेवा. तुम्हाला 21 दिवस हे रोज करायचं आहे. आणि पारायण तुमचं झालंय म्हणून ही सेवा जी आहे ती इथे थांबू नका. ही सेवा आहे ते अखंड रूपाने चालू ठेवू द्या. पाणी ठेवायला जास्त वेळ लागत नाही. तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल किंवा कोणाला काही त्रास होत असेल तर तुम्ही ते पाणी त्यांना तीर्थ म्हणूनही देऊ शकता. त्याने त्यांना जे काही त्रास आहे त्याच्यातून थोडासा तरी आराम मिळतो. कारण ते पाणी जे असतं ते पाणी राहिलेलं नसतं, ते तीर्थ झालेलं असतं. कारण जेव्हा आपण वाचत असतो ती जी ऊर्जा असते, ती जी पवित्र एनर्जी असते ती त्याच्यामध्ये सुद्धा एकवटलेली असते. जी धूप अगरबत्ती लावतो ते तुम्ही भस्म म्हणून त्याचा टिक्का सुद्धा लावू शकता घरातील सर्वांना. तर ही होती 21 दिवस करण्याची थोडक्यात माहिती. आता याच्यामध्ये तुम्हाला नित्यसेवा कशी करायची, तर नित्यसेवा सुद्धा तुम्हाला अशीच चालू ठेवायची आहे. जर तुम्ही करत असाल तर तुमची नित्यसेवा ही सुद्धा अशीच चालू ठेवा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच गोष्टी करायच्या आहेत. आता पारायण संपल्यानंतर पारायणाच्या शेवटच्या दिवशी काय करायचं आहे, गोडाचा स्वयंपाक बनवायचा आहे. पुरणपोळीचा तुम्ही स्वयंपाक बनवू शकता किंवा खीरपुरी असं तुम्ही स्वयंपाक करू शकता. त्या दिवशी तुम्हाला 5 मुलांना जेवायला घालायचं आहे. शक्य असल्यास जास्त मुलांना जरी जेवायला घातलं तरी सुद्धा चालतं. त्यानंतर ब्राह्मण जोडी जर तुम्हाला जेवायला घालायला मिळाली तर अतिशय उत्तम, ब्राह्मण जोडीला जेवायला घाला.
आणि त्या दिवशी दान करायला विसरू नका. तुम्ही अन्नदान करा किंवा दुसऱ्या गोष्टी तुम्ही दान करू शकता. तर बघा रस्त्यावरती उन्हाळा चालू झालेला आहे आणि रस्त्यावरती लहान छोटी छोटी मुलं असतात, त्यांच्या पायांमध्ये चप्पल नसतात, कपडे नसतात, ते तसेच उन्हामध्ये पळत असतात. तर त्यांना तुम्ही थोडेसे कपडे, छोट्याशा चप्पल्स वगैरे घेऊन देऊ शकता. कारण दानासारखं कोणतंच पुण्य नाही आणि दान केल्यानं जेवढं तुम्ही पारायण करून पुण्यप्राप्ती करत असता तेवढं दान केल्यानं सुद्धा तुम्हाला तेवढीच पुण्यप्राप्ती होत असते. आणि ही जर तुमची पुण्यप्राप्ती एकवटली म्हणजे तुमच्या पारायणाची आणि दानाची जर एकत्र आली तर ती किती पटीने वाढू शकते याचा विचार करा. याचा अनुभव तुम्हाला पारायण करत असताना पारायणाच्या काळामध्येच यायला सुरुवात होते. तर हे होतं आपलं 21 दिवसांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं. आणि न विसरता दररोज तुम्हाला स्वामी समर्थांची आरती करायची आहे. सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम आरती करायची आहे. शक्य असल्यास नैवेद्य आरती सुद्धा करा, कारण ह्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागत नाही. तर हे करायला विसरू नका. ही जी 21 दिवसांची स्वामी सेवा आहे ती शेवटच्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करून म्हणा की ही जी स्वामी माझी सेवा आहे ती तुम्ही तुमच्या चरणी अर्पण करते. यातून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि माझी जी सेवा आहे ती मान्य करा. कारण स्वामींना तुम्ही किती मोठा बडेजाव करता यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने आणि किती भावाने ती सेवा करता हे महत्त्वाचं असतं. आणि त्या तुमच्या सेवेवरतीच तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं, तुम्हाला त्याची फलश्रुती आणि पुण्यप्राप्ती होत असते. तर आजच्या पुरतं एवढंच. 21 दिवसांची ही नित्यसेवा जरी असेल तरी तुम्ही अशीच करा. आणि 21 दिवसांचा जर तुमचा संकल्पयुक्त पारायणाची सेवा असेल तरी सुद्धा तुम्ही ती अशाच रीतीने पार पाडा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.